अंजलिका साठी मागं लागले कारण की मला खायचे हे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर फायनली तो दिवस आला आहे जेव्हा मला आता गाव सोडून मला जायचं आहे पुण्याला. आमची सुट्टी संपलेली आहे, लिमिटेड सुट्टी असती, एक्सटेंडही नाही करू शकत ना, वर्क फ्रॉम होम करू शकतो. सो फायनली आज आम्हाला निघावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे सगळी आवरावर चालू आहे आमची. आणि त्यात आता ओवी उठलेली आहे, ओवी मस्त ड्रॅगन आणि मी चालले आता सगळ्यांसाठी गरम गरम नाश्ता बनवायला. तर आज होता नाश्त्यामध्ये आलू पराठा आणि मी सगळ्यांसाठी मस्त गरम गरम बनवलेला आहे. आम्ही तो सगळा गटकला मस्त आणि 2 किलो वजन वाढवलेलं आहे. उन्हात बसली आता मस्त केस वाळवत आणि आज शेवटचा दिवस आहे गावाचा. म्हणजे किती भारी वाटतं ना यार गावाला आलं की. मग खूपच मला तर खूप छान वाटतं. सकाळपासून असं तयारी चालू आहे की आज जायचंय पण काय निघत नाही. ठीक आहे, सकाळचा नाश्ता करून जाऊ, दुपारचं जेवण करून जाऊ, संध्याकाळचा चहा पिऊन जाऊ, असंच चाललेलं असतं. तर सकाळी निघायचं होतं तर नाश्ता केला. मग आता नाश्ता केला तर टाईमपासच चालू आहे, काही नाही आहे मध्ये. तरी असं होतं की नाही थांबा, दुपारचं जेवण आता 1:30 वाजायला आला, मग आता दुपारचं जेवण करून जाणार मग. आणि असंच मग ते विचार चालला आहे की अजून एक सुट्टी एक्सटेंड करता येईल का आपल्याला, अजून थांबता येईल का आपल्याला. काही काम नसतं, काही नाही, बट तरी असं वाटतं की नाही आपण थांबूया इथे. काय माहिती का, तुम्हाला पण असं वाटतं का मला सांगा. आणि पुण्यातनं इकडे येताना 5 वाजता सकाळी निघायचं, पण इथनं जाताना पायच निघत नाही लवकर सकाळी. जसं पुण्यातनं आलो तसं आपण इकडनं निघू शकतो ना आणि पुण्यात जाऊ शकतो आपण लवकर, पण नाही, इथनं पायच निघत नाही आहे आमचं. जरी आज उशीर झाला, उद्या ऑफिसला जायचे, नो. काय माहिती, आपण अशी कारणं शोधत जातो की अजून थोडा वेळ. मस्त नॅचरली केस सुकवते मी इथे उन्हामध्ये. मग ते कशी केसांना हे होत नाही व्यवस्थित, माझे स्ट्रेट आहेत ना ते केस स्ट्रेटच राहतात, अशी कंडिशनिंग केल्यासारखं राहतात जेव्हा तुम्ही नॅचरली सुकवता ना केस उन्हामध्ये. तेव्हा टॅन झाली आहे बाई गावात येऊन फुल, पण तरी आम्हाला थांबायचंच आहे. टॅनिंग काय आपण रिटर्न करायचं, संपला विषय. पण गावाकडची मजा परत येणार नाही. तसं मी मासे बनवायला शिकली आहे इथं येऊन आता. काल मला मामीने शिकवले मासे. काय नाव होतं त्या माशाचं, सांगाड्या असू शकतं ते. परत लेपा, मस्त लेपा चेपल्या मी 2-3 नाही 4-5 तरी खाल्ले असतील मी. मला मासे खूप आवडतात खायला, पण ना त्या बॉडीमध्ये खूप हीट झाली आहे. तर आणि मुलींचं माहिती आहे ना तुम्हाला की कार्यक्रम असायच्या आधी काहीच नसतं, एकदम छान अशी क्लिअर स्किन असते. आणि कार्यक्रमाच्या दिवशीच मला हित आहे बघा, हा कसा उगवला आणि घाम बघा किती आले, कसा उगवला हा. कुठनं उगवला यांना, कुठनं समजतं की हा आजचा दिवस आहे, आजच यायचं आपल्याला. लग्नाच्या दिवशी बरोबर पॉप आउट. पण खाल्ले मी तरी मासे. आणि काय असतात ना विदाऊट हीटचे मासे, तसे पण काय भेटतात. विदाऊट हीटचे मासे, विदाऊट हीटचे आंबे, जसं आय थिंक पायरी आंबा असतो. सो ते सगळं मग मी खाते. मला बॉडीमधली हीट कमी करायची, तर तुम्ही मला सांगा की मी कशी करू शकते ते टॅकल. मग खूप त्रास होतो हीटचा, खूप जास्त त्रास होतो हीटचा. मे बी मला प्रेग्नन्सीमध्ये मला काजू बिर्याणीचे डोळे लागले होते, ते खाऊन मे बी मला झालंय की माझ्या बॉडीमध्ये खूप हीट वाढली आहे. बट प्लीज मदत करा माझी, की कोणाला माहिती असेल की हीट कशी रिड्यूस करायची तर ते मला सांगा. आणि काय नाही, आम्ही मासे खाल्ले, मस्त लग्न एन्जॉय केलं, इकडे तिकडे फिरलो दाभोळमध्ये. एवढंच तर असतं, याच्यातच खूप मजा येते. परत 2-3 महिन्याने परत येऊन परत रिपीट करायचं. पण लोकांना भेटायला
छान वाटतं. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करतोय या फिलिंगनी पण खूप मजा. मला बोलताच येत नाही राव, असं मला जे मनातलं असतं ना, इंट्रोवर्ट टाईप होऊन जातं. अशी मजाक मस्ती मी खूप करते, पण असं सिरियस बोलायचं असेल ना की भाई मला काही जमतच नाही बोलायला. आत्ता किती असं वाटतंय की नाही काहीतरी बोलायचे, खूप काय काय सांगायचे, बट शब्द रचना जमत नाही आम्हाला. सो बस आपण इथंच, आता मी तुम्हाला पकवायचं बंद करते. कट 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 कट. मैं मांजलिका मारबो, मैं सबको मारबो. अमावस की रात आऊंगी मैं, अमावस की रात आऊंगी, किसी को नहीं छोड़ूंगी मैं, मारबो मैं सबको मारबो. ये अपना टॅलेंट आहे. मी गेले चंटर पंटरला, शाळेतनं गेला. शाळेतून येता येता मग आम्ही म्हटलो की वहिनींकडनं काहीतरी तरी घ्यायला पाहिजे. आता वहिनी चालली आहे तर आम्हाला तर पार्टी पाहिजे. मग आम्ही घेतले समोसे. आता मी टेरेसवर आली आहे गपचूप. काय, कारण की ओवी माझ्या मागं मागं लागली सारखीच वरती, आणि ती कशासाठी मागं लागली, कारण की मला खायचे हे, आणि तिला झाली सर्दी वगैरे सगळी, आणि मग तिला कसं देणार, म्हणून मी गपचूप टेरेसवर एका कोपऱ्यात पाडला नाही मी, म्हणून मी टेरेसवरती एका कोपऱ्यात हे खायला आलेली आहे. तुम्हाला पण हे आठवतं का, तुम्ही पण लहानपणी खाल्लं असेल हे तर. मस्त कधी कधी खाल्लेलं चालतं. तर माझ्या माहेरी असते ना, जेव्हा आपण 7वी-8वीत होतो तेव्हा मग आमच्या घराच्या खाली दुकान होतं, आमचंच दुकान होतं. तर मम्मी तिथं आणून ठेवायची. एक हे असायचे पेप्सी, असे चौकोनी शेपमध्ये असायचे, छोटे छोटे मँगो फ्लेवर, याचे फ्लेवर त्याचे फ्लेवर, आणि मग मी दररोज मीच कटकायचे, ते सगळे मीच खाऊन टाकायचे. आमचं बिझनेस फुल लॉसमध्ये गेला होता याचा दुकानाचं. सगळे चॉकलेट, सगळे आईस्क्रीम, सगळे हे पेप्सी मीच खाऊन टाकायची सगळी. म्हणजे असं कुठं असतं का, स्वतःचाच बिझनेस कोण लॉसमध्ये करतं का, तर आपण आहे. मग आता हे मी गपचूप गटाकते आणि मग खाली जाते. तोपर्यंत ओवीने सापडायला नको फक्त, मला फिरत असती सारखी, आई 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 कुठे, आई कुठे, आई कुठे. आई गटकती मस्त पेप्सी इथे एकटी. जागा आता भरलेल्या आहेत. काय म्हणतीस, ते जाऊ दे, काय म्हणत होतीस तुम्हाला आता. हा येते अजून. बरं वाटलं जरा, निघालो आता आम्ही. बरं वाटलं तू बाहेर आली 4 दिवस ती जा, काय अशीच येत राहा. मग आल्याच्या मजा होती तिथे. काय पाहिजे तुला, काय आणू. नको बाई, आता तेवढी वेळ झाली. समजता आता माझे कोणतरी हाय, ऐकलंस. मग पहिलं बा कुंकू लाव ना. हो लाव ना. काकाच्या खोली कुंकू लाव. नेहमी असं नाही म्हणत. मला दिसत नाही बा. टिकलीवर लाव. लाव कुठेही बघ. सारखं कर. हो चिकटला. घेणार नाही ते बघ, ते बघ आधी आधी बघ. मी पण बरं वाटतं. कितीतरी माझ्या बाहेर
मला मासे पाहिजे. माशी कोणता बघतो घेतलं की आपलं नशीब असला तर घ्यायचं पण बिन दिली. ओके ओके चला ओवी सावी. इकडे बघू दाखव मस्त. मला हाय काय माझे 100 सबस्क्रायबर झालेले. थँक्यू. चॉकलेटचा बॉक्स आहे बघ. श्लोक दादानी बघ काय आणलं. वाव ये दाखव. एक मला दे. भारी बघ दाखव दाखव. वाव दे सगळ्यांना दे एक एक दे दे. बसायला ये ग गौरी तू. श्लोक दादाला दे. श्लोक काका. इकडं बघ कुठं आहेत ते. आता मला मला ब्ल्यू कलरचं दे. हे ब्ल्यू आहे का. दे दे दे. थँक्यू. संदेश मामाला. आता घेऊन जा घरी घेऊन जा. चला पॅक करा. पॅक कर. तुला एक घे. हो बंद करा आता. चला बाय बाय. हात काढून बघ. इकडे इकडे इकडे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.